नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. खैरणे MIDC मध्ये दस्त नोंदणी कार्यालय क्रमांक 8 याच्यामध्ये 18 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत दस्त नोंदणी 500 ते 600 अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारतीमधील घरांची दस्त नोंदणी झालेली आहे. याच्या पाठीमागं मोठं राजकीय षडयंत्र आहे. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारतीमधील सदनिकांचे दस्त नोंदणीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा प्रकार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे मराठा आघाडी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी उघडकीस आणला आहे. ज्याबाबतची माहिती वाशी येथील तुंगा हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत असल्यानं हायकोर्टाने सिडको विभाग मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे नोंदणी व मुद्रांक विभाग ठाणेसह दुय्यम निबंधक वर्ग 2 यांना लेखी स्वरूपात अनधिकृत बांधकामासाठी कायदेशीर खातीरजमा करून सदनिकांची दस्त नोंदणी करावी असे स्पष्ट लेखी स्वरूपात आदेश दिले असतानाही खैरणे MIDC येथील नोंदणी व मुद्रांक विभाग निबंधक ठाणे क्रमांक 8 येथे काही एजंट आणि अधिकाऱ्यांनी मिळून हा मोठा स्कॅम केला असून विनापरवाना अनधिकृत बांधकाम बांधण्यात आलेल्या इमारतीमधील तब्बल 500 ते 600 सदनिकांची दस्त नोंदणी केली आहे. खैरणे MIDC मध्ये दस्त नोंदणी कार्यालय क्रमांक 8 याच्यामध्ये 18 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत दस्त नोंदणी 500 ते 600 अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारतीमधील घरांची दस्त नोंदणी झालेली आहे. याच्या पाठीमागं मोठं राजकीय षडयंत्र आहे, राजकीय दबाव आहे. सत्ताधाऱ्यांना धरून ही गोष्ट केलेली आहे. एक दस्त नोंदणी करण्यासाठी 80,000 रुपये घेतात. हे आम्हाला मान्य वाटत नाही. जर दस्त नोंदणी करायची असेल तर सर्वसामान्यांची ओपनमध्ये दस्त नोंदणी सगळे झालं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. आता ही जी दस्त नोंदणी जी झालेली आहे ती करण्यात झालेली आहे आणि याच्या पाठीमागं कोणत्या तरी राजकीय नेत्याचा हात आहे, पण एक्झॅक्टली आम्हाला ती गोष्ट माहीत नाही पडली. पण जेव्हा आता तपास चालू होईल, त्यांची एक कमिटी बनवणार आहे, ते साहेब बोलले की त्याच्यामध्ये सगळं माहिती पडेल की याच्या पाठीमागं कोण आहे. आता एक्झॅक्टली आता आपण कुणाचं सध्या नाव घेऊ शकत नाही त्याच्यामध्ये. तुंगा हॉटेल येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मराठा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांच्यासह RPIचे वाशी शहर अध्यक्ष आयुब खान, मराठा आघाडीचे नवी मुंबई अध्यक्ष दत्तात्रय निंबाळकर, वाशी विभाग अध्यक्ष चंदू पाटील उपस्थित होते. विशेष म्हणजे 6 महिन्यांपूर्वी मीरा भाईंदर कार्यालय 10 मध्ये अशाच प्रकारचा घोटाळा झाला होता, ज्यामध्ये नवी मुंबईमधील सदनिकांची बेकायदेशीर एका दिवसात 102 दस्त नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार बाळासाहेब मिरजे यांनी उघडकीस आणला होता आणि त्यामध्ये सदर विभागातील वरिष्ठ लिपिक सिद्दीकी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असतानाही नव्यानं पुन्हा हा दस्त नोंदणी घोटाळा घडला आहे. हायकोर्टमध्ये एक पिटिशन दाखल आहे. त्या पिटिशननी दाखल आहे की अनधिकृत बांधकाम होतात आणि त्यांनी कोर्टाने इकडे आदेश दिले होते सिडकोला आणि महानगरपालिकेला की अनधिकृत बांधकाम जे विना परवाना जे अनधिकृत बांधकाम बांधतात बिल्डिंगा, तर त्यांना आळा बसावा. त्यासाठी डॉक्टर जगन्नाथ विरकर अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे नवी मुंबई यांनी 29/10/2024 एक पत्र दिलं. यांना सदुय्यम निबंधक वर्ग 2 यांना सांगितलं की अशा प्रकारचे दस्त नोंदणी करू नका असं आणि कोर्टाचा अवमान करू नका. त्यांनी त्याच्यामध्ये लास्ट सांगितलं माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असं त्यांनी पत्र दिलं. त्या पत्राच्या नंतर सदुय्यम निबंधक वर्ग 2 यांनी त्यांच्या सर्व कार्यालयाला असे आदेश दिले की ह्या नियमाचं तंतोतंत पालन करावं असं त्यांनी आदेश दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही ठामपणे सांगतो की दस्त नोंदणी झाली नाही पाहिजे. मग तरीसुद्धा त्यांच्याच कार्यालयामध्ये दस्त नोंदणी होते, याची मोठी खंत वाटते. याआधी मीरा भाईंदरला 6/12/2024 रोजी 102 दस्त नोंदणी झाली होती. त्याच्याविरोधात आम्ही अशाच प्रकारे प्रेस घेतली होती, तक्रारी केल्या होत्या. प्रसारमाध्यमांच्या समोर हे सगळा विषय मांडला आणि आपण सगळ्यांनी तो विषय लावून धरला आणि आमचाही पाठपुरावा कंटिन्यू होता.
हे केल्याच्या नंतर त्यांनी जे दस्तनोंदणी 102 केली होती त्यांना संबंधित अधिकाऱ्याला त्या कार्यालयाकडून निलंबित केलेला आहे असा त्यांनी आम्हाला आदेश पण दिलेला आहे आणि तो आदेश 6/5/2025 रोजी काढलेला आहे. हा प्रकार घडूनसुद्धा यांना कुठलीही भीती वाटत नाही आणि पुन्हा हा प्रकार कोपरखैरणे रजिस्टर क्रमांक 8 या ऑफिस कार्यालयामध्ये 500 ते 600 दस्तनोंदणी अशा प्रकारे झाली आहे. तर संबंधित अधिकाऱ्याला तिथून तात्काळ बदली केली पाहिजे, त्याला निलंबित केलेलं पाहिजे आणि झाल्या प्रकारची पूर्णपणे शहानिशा करून चौकशी करून संबंधितावरती कारवाई करा आणि जे एजंट आहेत त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी. खैराणे MIDC येथील दुय्यम निबंधक ठाणे क्रमांक 8 मध्ये 500 ते 600 दस्तनोंदणी प्रकरणातील दोषी अधिकारी तसेच एजंटवरती कायदेशीर कारवाई करण्याकरिता आता बाळासाहेब मिरजे यांनी CID चौकशी मागणी केली असून सदर प्रकरणी सरकारनं हस्तक्षेप करून अनधिकृत बांधकामे नियमित करण्याकरिता पुढाकार घ्यावा जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना खरेदी केलेल्या घरापासून बेघर होण्याची वेळ येणार नाही. आता जी आम्ही तक्रार केलेली आहे दुय्यम निबंधक वर्ग 2 जे मेन ठाण्याला त्यांचं ऑफिस आहे त्यांच्याकडे आम्ही काल 30/6/2025 रोजी तक्रार केलेली आहे आणि त्यांना सांगितलं आहे की याच्यावरती तात्काळ कारवाई करा, एक समिती नेमा आणि याची पूर्ण चौकशी करा. येणाऱ्या ते बोले 8-10 दिवसामध्ये आम्ही सगळं पाहून तुम्हाला सांगतो. एक आम्ही 8 दिवस पाहू, 8 दिवसांनी जर नाही झालं तर आम्ही याची CID मार्फत चौकशी करण्याची आम्ही मागणी करणार आहे. आंदोलन तर लगेच करणार नाही. त्या सगळ्या प्राथमिक ज्या चौकशा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. त्या पूर्ण झाल्याच्या नंतरच मग आपण आंदोलनाचा इशारा आपण देणार आहे. तर ही जर दस्तनोंदणी रद्द झाली तर जी बांधलेली घरं आहेत ती घरं पण तुटली जातील, सर्वसामान्य लोक रस्त्यावरती येतील. म्हणून सरकारने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. जी अनधिकृत बांधकामे त्यांना नियमित करा, त्यांच्याकडून काय रेव्हेन्यू पैसे तो घ्या, त्यांना बांधकाम परवानगी द्या आणि पुढं जी अनधिकृत बांधकाम होतात ती बांधून देऊ नका. महानगरपालिकेने गावठाण हद्द निश्चित केली पाहिजे, त्याच्यावरती काहीतरी केले पाहिजे. कोणताही तोडगा न काढता असं चोरी चित्ते अशा ज्या गोष्टी करतात त्या थांबल्या पाहिजेत आणि सर्वसामान्यांची फसवणूक जी होत आहे ती थांबली पाहिजे. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.